गाजराचा सीझन चालू झाला की प्रत्येक वेळी गाजराचा हलवाच कशाला? तर अशी मौसूद 7 ते 8 दिवस टिकणारी शुगर फ्री गाजराची वडीही बनवू शकतो की. त्याकरता एका कढईत 2 चमचे तूप घेऊन त्यात अर्धा किलो किसलेला गाजर घालून हा गाजर 7 ते 8 मिनटं परतून घ्यायचा आहे. 7 ते 8 मिनटं गाजर तुपावरती छान परतून झाला की यामध्ये आपल्याला 1 कप दूध घालून घ्यायचं आहे. ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरती दूध पूर्ण आटवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 100 ग्रॅम किसलेला खवा घालून घ्यायचा आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला असं थोडं मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळं छान एकजीव होतं. खवा घालून याला साधारण 4 ते 5 मिनटं परतून घ्यायचं आहे, म्हणजे खव्याचा कच्चेपणाही निघून जातो. नंतर यामध्ये पाव किलो किसलेला गूळ घालून याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा चांगला घट्ट गोळा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. घट्टसर गोळा होऊ लागला की यातील थोडंसं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि मग चेक करायचं आहे. मिश्रणाचा असा गोळा होऊ लागला, मिश्रण हाताला चिटकत नाही, म्हणजे आपलं वडीसाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे लगेचच मिश्रण तूप लावलेल्या ट्रेमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि याला एकसारखं पसरून घ्यायचं आहे. आता यावरती ड्रायफ्रूट घालून परत थोडं प्रेस करून घ्यायचं आहे आणि नंतर हा ट्रे 1 तास वरती आणि 1 ते 1.5 तास फ्रीजमध्ये ठेवून हे मिश्रण सेट होऊ द्यायचं आहे. मिश्रण सेट करून झाल्यानंतर याच्या हव्या तशा वड्या कट करून घ्यायच्या आहेत. तयार झाल्या तोंडात टाकताच विरघळणाऱ्या मौसूद गाजराची बर्फी किंवा वडी. या वड्या फ्रीजशिवाय 7 ते 8 दिवस अगदी छान टिकतात.